कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लक्ष्मी काकू. अरे मॅडम, काकूंना भेटायला आलो. कशाला? आजही माझ्या आईने कुठे सोडायला सांगितलंय का? नाही नाही नाही, अहो ते फक्त भेटायला आलो होतो. भेटायला का चहा प्यायला? नाही, आधी काकूंना भेटेन, मग त्या चहा देतीलच की. पण काकू घरातच नाहीयेत, तर मग चहा नाही मिळणार तुम्हाला. नाही आहेत काकू? कुठे गेले? तुम्हाला काय करायचंय? देवळात गेलीये. ऍक्च्युली काल तुमच्या बॅग मधून हे प्रिस्क्रिप्शन पडलं होतं. म्हणजे मी देणारच होतो, पण म्हटलं प्रिस्क्रिप्शन देऊन काय करणार, म्हणून औषधं आणली. हा चांगुलपणाचा माझ्या समोर आणायचा नाही. हा, माझ्या मुलीची काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलं माहितीये. तुम्ही शिकवू नका. मॅडम पण अरे काकू, अरे हे आपलं असं देवळात भेटणं अगदी ठरलेलं आहे नाही? हो ना काकू. अहो आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणजे देवळातच झाली होती. हो रे बाबा, देवानेच हा खास मित्र पाठवलाय माझ्यासाठी, जो सतत संकट समयी माझ्यासाठी धावून येतो. क्या बात आहे हो काकू. आज एकदमच खुश दिसताय तुम्ही. काय झालंय काय? हो रे बाळा, खरंच आनंदात आहे मी. हरीशचं दुकान सुरू झालं ना रे, आता कसं मार्गाला लागेल तो. सगळं सुरळीत चाललंय बघ. आता फक्त माझ्या भावनाला एक चांगला जोडीदार मिळाला ना की देव पावला म्हणायचं. अहो काकू तुम्ही काळजी करूच नका. ही इच्छा आहे ना नक्कीच पूर्ण होणार बघा. तुम्ही तिच्यावर प्रेम करणारा एक चांगला जोडीदार नक्कीच मिळेल बघा तुम्हाला. तुझ्या तोंडात तूप साखर बाळा. बरं निघू मी? नाही नाही, अहो थांबा ना, मी 2 मिनिटात दर्शन घेऊन येतो, मग सोडतो ना तुम्हाला घरी. थांबा थांबा थांबा, आलो. बहिणी, बरं झालं तुम्ही भेटलात. भावनाची पत्रिका पाहिली मी. मागे जे काही झालं, म्हणजे तिच्या पत्रिकेत ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करायची संधी आली आहे. आता सध्या विवाहयोगही आहे आणि माझ्या ओळखीतनं एक चांगलं स्थळ आहे. तुम्ही घरी बोलून कळवा मला काय ते, त्याप्रमाणे मी बोलीन त्यांच्याशी. अगं बाई, आत्ता देवाकडे तेच साकडं घातलं गुरुजी, आणि ताबडतोब देवाने ऐकलं म्हणायचं. मी ना यांच्याशी बोलते, भावनाशी बोलते आणि तुम्हाला ताबडतोब कळवते. नक्की येतो. चला काकू निघूया. हो चल ना. चल चल चल. चल चल चल. येस, मी इमिजिएटली तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाठवतो. ते आजच्या साईन करून पाठवा प्लीज. ओके, बाय. येस, काही काम आहे का माझ्याकडे? ऐक ना, विचारू का मी? विचार ना. सर प्लीज आज याल ना तुम्ही. कम ऑन, तुम्ही सगळे अजूनही तिकडेच अडकलायत का? मी नाही म्हणालो होतो ना. परत परत का विचारताय तुम्ही सगळे? सर प्लीज. ओके, आय विल टेल यू व्हेरी सिम्पल थिंग. हा जो काही तुम्ही खर्च माझ्या लग्नाच्या पार्टीसाठी करणार आहात ना, तो प्लीज नका करूच. इन्स्टेड स्पेंड टाइम विथ युअर फॅमिली. तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जा. ओके, हॅव फन. सर सॉरी, पण फॅमिली बरोबर आम्ही नेहमीच जात असतो. तुमच्यासोबत एकदाही पार्टी नाही केली आहे. सर, काम ही नेहमीच तुमची प्रायोरिटी असते, पण आज आमच्या सोबत या ना सर. प्लीज सर, आम्ही खूप प्लॅनिंग केलं आहे. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट सर. ओके ओके, लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. मी बघतो कसं काय जमते ते. बट रिमेंबर गाईज प्लीज, दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. ओके ओके सर, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर ते मॅडमना पण घेऊन या ना. आम्ही कोणीच त्यांना भेटलो नाही अजून. नक्की आणतो मी. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नाउ प्लीज गेट बॅक टू युअर वर्क.
अगं आणलं सगळ्यांसाठी दूध बरोबर. लक्ष्मी काय झालंय एवढी आनंदात आहेस? हो अहो म्हणजे खूप छान वाटतंय बघा मला. मी आज देवळात गेले होते, गुरुजी भेटले होते. त्यांना भावनाविषयी सांगितलं होतंच ना. ते म्हणाले की एक चांगलं स्थळ आहे, पत्रिकाही जुळते आणि लग्नाचा योगही आहे. अरे वा, मी रिटायर होईपर्यंत भावनाचं लग्न झालं तर खरंच बरं होईल. म्हणजे मी मोकळा होईन. बाप म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण होतील. खरंच लक्ष्मी, भावनाचं लग्न होऊ दे बाई. एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता टाकल्या मग मी डोळे मिटायला मोकळी. सासूबाई भावनाताईच्या पत्रिकेतल्या दोषामुळे आतापर्यंत तिला खूप काही फेस करावं लागलं. पण आता बघाच, तिचे सुद्धा चांगले दिवस येतील. हो ना हनी? एक्झॅक्टली. नाही, भावनावर सध्या खूपच ताण आहे, पण व्यंकी भाऊजी म्हणतायत तसं जर का तिचं एकदा लग्न झालं ना की आपण सगळे मोकळे. तीही सुखात आणि आपणही सगळे सुखात. खरंय. पण तुम्हाला सांगतो, एकदा का ताईचं लग्न झालं तर या घरातले सगळे सेटल होतील. अगदी रे बाळा. हरीश, ए हरीश, आपण हे सगळं बोलतोय ते ठीक आहे, पण उद्या त्या मुलाकडचे इकडे आले आणि त्यांच्या समोर त्या आनंदीने भावनाला आई म्हणून हाक मारली तर आपण काय सांगणार? हा, ती आनंदी हिची कोण, त्यांचं काय नातं आहे, आपण काय उत्तर देणार? याचा विचार केलाय सगळ्यांनी? काय आजी? हा, आता तुम्हा सगळ्यांना मी हे काहीतरी चुकीचं बोलतोय असं वाटत असेल, पण मी प्रत्येक वेळी दूरदृष्टीने विचार करूनच बोलतो. कळलं ना? अहो काय बोलताय तुम्ही जरा. वेडा, नकोय मला दूध. मला असं वाटतंय लक्ष्मी, तू एकदा भावनाशी बोलून बघ. हे बघ, जर भावना तयार असेल तरच आपण पुढे जायचं. अजिबात घाई करायची नाहीये. जर भावना तयार असेल तर मग इतर गोष्टी कशा हाताळायच्या ते आपण बघूया. मी बोलून बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.